आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे, आंदोलनाचा 5वा दिवस आहे। मागील 5 दिवसापासून दादांनी या ठिकाणी पोटात अन्नाचा क्षण देखील घेतलेला नाही। त्यांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। त्यांना उठता बसता येत नाही आणि साधं बोलता सुद्धा येत नाही। या ठिकाणी नांदेड शहरामध्ये बॅनर झळकत आहेत किंवा वर्तमानपत्रातून देखील ते बॅनर छापून आलेले आहेत की आपण यांना पाहिलं आणि त्या ठिकाणी 60 पुढाऱ्यांचे फोटो देखील लागलेले आहेत। तर मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचे त्यातले 4 पुढारी असे आहेत ज्यांची नाळ अजूनही समाजासोबत आणि लोकांसोबत जुडलेली आहे। प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे दर दिवशी 400 ते 500 लोकांचे त्या ठिकाणी दरबाराच्या माध्यमातून प्रश्न सोडत असतात। बालाजी कल्याणकर, सत्यनारायण असो, मौत असो, त्या ठिकाणी लोकांना भेटीगाठी घेत असतात। आणि हा देखावा आहे काय नुसता भेटीगाठीचा? त्याच्यानंतर बोंडारकर जे नुकतेच एक शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। कदम कोळीकर यांच्या धुऱ्यावर लागलेल्या पायाची माती देखील अजून गळून पडलेली नाही। त्यांना मराठ्याच्या पोरांची सर्व हकीकत माहीत असताना त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना त्यांच्या आंदोलनाला किंवा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत पाठिंबा द्यायला का या ठिकाणी येत नाहीत, ही कुठली भीती त्यांच्या मनात एक कळायला मार्ग नाही। अरे आम्ही शेतकरी त्या ठिकाणी 2 क्विंटल सोयाबीन जास्त झालं तर आम्ही समाधानी होत असतो। तुम्हाला तर मागच्या टर्म मध्ये खोके भेटले, तुम्हाला हजारो कोटीच्या कामातून टक्के भेटले, त्या ठिकाणी आज तुमच्याकडे 4-4 4 व्हीलर गाड्या आल्या। अरे आमच्या ताई त्या ठिकाणी पूर्ण यंत्रणेसहित गाडीमध्ये फिरतात, आमदार साहेबांच्या पत्नी, त्यांच्यासोबत पीए सुद्धा आहेत। अरे एवढी तुम्हाला प्रॉपर्टी झाली, अजून काय पाहिजे तुम्हाला? हे सर्व काय तुम्ही वर घेऊन जाणार का? 500 वर्ष तुम्ही जगणार आहात? अरे समाजाला मोठं करा, समाजाने तुम्हाला मोठं केलेलं आहे। या समाजाची तुम्हाला कळकळ येऊ द्या बांधवांनो। या ठिकाणी एवढा लाखोंचा समाज, या लाखोंचे युवक, लाखोंचे त्या ठिकाणी बुजुर्ग वर्ग अनेक दिवसापासून मुंबईमध्ये का आहे? ऊन वारा पाऊस त्या ठिकाणी झेलत आहे, रेल्वे स्टेशनवर झोपत आहे। हा त्रास का सहन करत आहे? तर येणाऱ्या काळात आपल्या मराठा समाजाला त्रास होणार आहे। तुम्ही देखील त्या परिस्थितीतून त्या ठिकाणी गेलेले आहात, तुम्ही आमच्यासोबत सगळे बागडलेले आहात, तुम्हाला जाण आहे, परंतु तुमच्या मनात कशाची भीती आहे? तुम्हाला जर वाटत असेल की येणाऱ्या काळात जर आम्ही मराठा समाजाला किंवा आंदोलनाला पाठिंबा दिला तर ईव्हीएमच्या माध्यमातून आम्हाला पाडलं जातं, अरे सोडून द्या ते ईव्हीएमचं माध्यम। तुम्ही समाजासोबत राहा, समाज तुम्हाला कधी डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा, एक मराठा। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं। अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही?